नमस्कार मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षासाठी इतिहास या विषयातील प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय. या सिरीजमध्ये 500+ सराव प्रश्न आपण या ठिकाणी घेतोय. ज्यांना वेळ असेल त्यांनी प्रश्न वाचून उत्तरे देण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांना वेळ नाही त्यांनी निवांत ऐकले तरी चालेल. हे प्रश्न झाल्याच्या नंतर परत या पाठाला पाठ्यपुस्तकातून रिव्हिजन द्या. चला तर मग सुरू करूया. भाग 4. भाग 4 आपला आहे आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवन. तर याच्यामधले प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे की भारताचा परराष्ट्र व्यापार कोणत्या इसवी सनात मंदावला होता. आता याच्यात आपल्याला ABC 3 पॉईंट दिलेले आणि त्याच्यानंतर ऑप्शन चूज करण्यासाठी सांगितलं आहे की A करा, AB करा, BC करा, CA करा आणि ABC करा. तर आपण पहिले ऑप्शन बघू. तर इसवी सन 8वे शतक, इसवी सन 9वे शतक आणि इसवी सन 10वे शतक हे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. तर याच्यापैकी कोणतं इसवी सनात भारताचा परराष्ट्र व्यापार मंदावला होता, तर त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे इसवी सन 8वे शतक आणि इसवी सन 9वे शतक. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे आपल्याकडं, अरब व्यापाऱ्याकडून भारतातील कोणत्या पदार्थास मागणी नव्हती. आता कोणत्या पदार्थास मागणी नव्हती, तर सुगंधी द्रव्य पदार्थांना मागणी नव्हती. मग याचा अर्थ कशाला मागणी होती, तर कापड, खजूर आणि मसाल्याचे पदार्थ यांना काय होती, तर मागणी होती. आणि कोणत्या पदार्थास मागणी नव्हती, सुगंधित द्रव्ये. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, अरब व्यापाऱ्यातील भारतातून कोणती फळे अरबस्थानात घेऊन जात. अरब व्यापारी भारतातून कोणती फळे अरबस्थानात घेऊन जात. मग ऑप्शन काय काय आपल्याकडं, लिंबू, नारळ आणि आंबा. मग कोणकोणती फळे घेऊन जात होती, तर सगळेच फळे नेत होती, लिंबू, नारळ आणि आंबा. मग सगळे जर नेत होती तर ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महत्त्वाचे बंदर भरूच कोठे आहे. आता हे महत्त्वाचे बंदर भरूच कोठे आहे, तर गुजरातमध्ये. म्हणून ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या बंदरातून शिसम लाकूड चीनला पाठवले जाईल. कोणत्या बंदरातून शिसम लाकूड चीनला पाठवले जाईल. तर कोणतं बंदर होतं, ते मलबार हे बंदर होतं की त्या बंदरातून शिसम हे लाकूड चीनला पाठवलं जात होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या बंदरातून जावा सुमात्रा बेटाकडे भारतातून व्यापारी जहाजे जात होती. आता कोणत्या बेटातून जात होती, तर ताम्रलिप्ती या बंदरातून जावा सुमात्रा बेटाकडे व्यापारी जहाजे जात होती. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राजाने आपला प्रतिनिधी चीनला पाठवला होता. तर मग कोणता राजा होता की त्याने आपला प्रतिनिधी चीनला पाठवला होता, तर पहिला राजेंद्र हे या ठिकाणी काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न, गूळ उद्योग कुठे चालत होता. तर कुठे चालत होता, गूळ उद्योग कुठे चालत होता, तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे यवतमाळ. चला पुढचा प्रश्न, पैठणीसाठी कोणते नगर प्रसिद्ध आहे. जी पैठणी साडी आहे त्याच्यासाठी कोणते नगर प्रसिद्ध आहे, तर ऑप्शन नंबर 1 हे या ठिकाणी काय असणार आहे, करेक्ट असणार आहे पैठण. पैठणीसाठी पैठण हे नगर प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तलम कापडासाठी कोणते नगर प्रसिद्ध होते. तर तलम कापडासाठी कोणते नगर प्रसिद्ध होते, तर वरंगळ. त्याच्यानंतर स्थानिक पातळीवरील व्यापारात कशाचा उपयोग होत होता. कशाचा होत होता, तर वस्तू विनिमय याचा उपयोग होत होता. चांदी, सोने किंवा तांबे याचा उपयोग होत नव्हता.
तर फक्त ज्या वस्तू आहे एकमेकांनी वस्तू द्यायच्या आणि त्याच्यावरून व्यापार होत होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कोणाच्या कारकिर्दीत पद्मटंक हे सोन्याचे नाणे व्यापारात होते? कोणाच्या कारकिर्दीत पद्मटंक हे सोन्याचे नाणे व्यापारात होते? तर कोणाचे होते? यादव. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी काय असेल मग करेक्ट. पुढचा प्रश्न, इसवी सनाच्या 8वे ते 13वे शतकाच्या समाज व्यवस्थेतील चुकीचे विधान निवडायचे. म्हणजे एक चुकीचं असेल, बाकी सगळे बरोबर असेल. तर मग चुकीचं विधान कोणतं आहे या ठिकाणी? की 8वे ते 13वे शतकात मातृप्रधान सत्ता त्या ठिकाणी नव्हती, किंवा तो समाज मातृप्रधान नव्हता. तर तो कसा होता? पितृप्रधान होता. समाजव्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते आणि कुटुंबात स्त्रियांना महत्त्व होते, पण तो मातृप्रधान नव्हता. त्यामुळे हे चुकीचं विधान आहे. बरोबर विधान कोणकोणते? तर पितृप्रधान होता, समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान होते आणि कुटुंबात स्त्रियांना महत्त्व होते. कधी? तर 8वे ते 13व्या शतकात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर कोणतं असणार आहे? मातृप्रधान होती. हे चुकीचं विधान आहे आणि हेच याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जगप्रसिद्ध वेरूळ लेणी कोणत्या ठिकाणी आहे? तर कुठे? महाराष्ट्रामध्ये. म्हणून ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी काय असेल? करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध कंडारीय महादेव मंदिर कुठे आहे? प्रसिद्ध कंडारीय महादेव मंदिर कुठे आहे? तर कुठे आहे? खजुराहो. म्हणून ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी काय असेल? करेक्ट आन्सर असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रसिद्ध सूर्यमंदिर कुठे आहे? तर प्रसिद्ध सूर्यमंदिर कुठे आहे? कोणार्क. ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बृहदीश्वराचे प्रसिद्ध मंदिर कुठे आहे? बृहदीश्वराचे प्रसिद्ध मंदिर कुठे आहे? तर कुठे? तंजावर. ऑप्शन नंबर 1 तंजावर या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न, जगन्नाथाचे प्रसिद्ध मंदिर कुठे आहे? जगन्नाथाचे प्रसिद्ध आपण जगन्नाथपुरी म्हणत असतो, म्हणून आन्सर 4 या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे पुरी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, लिंगराज मंदिर कुठे आहे? लिंगराज मंदिर कुठे आहे? तर लिंगराज मंदिर कुठे आहे? तर भुवनेश्वरला आहे. लिंगराज मंदिर कुठे आहे? भुवनेश्वरला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राजस्थानामधील अबू पर्वतावर कोणते मंदिर आहे? राजस्थानामधील अबू पर्वतावर कोणते मंदिर आहे? तर कोणते मंदिर आहे? दिलवाडा हे मंदिर आहे. कुठे? तर अबू पर्वतावर. म्हणून ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, होयसळेश्वराचे प्रसिद्ध मंदिर कुठे आहे? होयसळेश्वराचे प्रसिद्ध मंदिर कुठे आहे? तर कुठे आहे ते? हळेबीडला आहे. कुठे आहे? कुठे आहे ते? तर हळेबीडला. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय? बेलुरू येथील कोणत्या मंदिरातील कोरीव काम अप्रतिम आहे? बेलूर येथील कोणत्या मंदिरातील कोरीव काम अप्रतिम आहे? तर कोणते मंदिर आहे ते? चेन्नकेशव. हे मंदिर बेलूर येथील मंदिराचे काम कसं आहे? अप्रतिम आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, उत्तर भारतातील तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणते आहे? उत्तर भारतातील तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणते? तर काशी हे तीर्थक्षेत्र उत्तर भारतामध्ये, बाकी हे सगळं दक्षिण भारतामधले आणि
पश्चिम भारतामधले तीर्थक्षेत्र आहे. त्याच्यानंतर हस्तलिखित ग्रंथामध्ये लघुचित्रे काढण्यास कोणत्या राजाने प्रोत्साहन दिले? हस्तलिखित ग्रंथांमध्ये लघुचित्रे काढण्यास कोणत्या राजाने प्रोत्साहन दिले? तर कोणता राजा होता तो? पाल राजा. या पाल राजाने हाताने काढलेली लघुचित्रे त्या ठिकाणी हस्तलिखित ग्रंथांमध्ये त्याला प्रोत्साहन दिले होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, काश्मीरचा इतिहास सांगणारे राजतरंगिणी ग्रंथ कोणी लिहिला? राजतरंगिणी ग्रंथ कोणी लिहिला होता? तर कल्हण याने लिहिला होता. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ कोणी लिहिला? सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी भास्कराचार्य हे करेक्ट आहे. तर सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ भास्कराचार्यांनी लिहिला. पुढचा प्रश्न, श्रीकृष्ण भक्तीचे गोविंद गीते हे काव्य कोणी लिहिले? श्रीकृष्ण भक्तीचे गोविंद गीते हे काव्य कोणी लिहिले? तर हे काव्य कोणी लिहिले होते? तर जयदेवने लिहिले होते. म्हणून ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न, विवेक सिंधू ओवीबद्दल ग्रंथ कोणी लिहिला? तर कोणी लिहिला? पंप यांनी लिहिला होता. म्हणून ऑप्शन 2 हे या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. आदिपुराण हे महाकाव्य कोणी लिहिले? विवेक सिंधू ओवीबद्दल ग्रंथ कोणी लिहिला होता? तर मुकुंदराज याने लिहिला होता. आणि आदिपुराण हे महाकाव्य कोणी लिहिले होते? तर पंप यांनी लिहिले होते. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. चला, पुढील भागात आपण भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.